भाजपचं वर्चस्व वाटायला लय आता. इथे आमदारांचं काम कसं आहे? आमदारचं काम चांगलं आहे. आमदार एक नंबर येतात काय अडचण नाही. आमदारचं काम चांगलं आहे. आमदार आहे, खासदार चांगले येतात. काय केलं भाजपने विकास काम इचलकरंजीत? रस्त्याची कामं केलेले आहेत. बरेचसे पाण्याचा प्रश्न बोर वगैरे भरपूर मारलेले आहेत. त्यामुळे विकास हा चांगलाच आहे. दारात सगळ्या वस्तू आहे. रेशन फ्री आहे. गॅसला आज फोन केला की दुसऱ्या दिवशी दारात यायला नाही गॅस. हे मग सर्वसामान्य नागरिक काय विचार करतोय, तुमचं काय आहे हे बघत नाही. बरोबर आहे, तुमचं राजकारण नाही. आपल्याला जे मर्यादित जे काय आहे तेवढंच बघते होते. पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळणार? भाजपला मिळत. भाजपला. 100%. विकास कसा आहे शहराचा? शहरा विकास चांगला आहे. आता राहुल साहेब आता आमदार झाल्यात, त्यांनी पण कामं करायला लागल्यात, चांगली कामं करायला लागल्यात त्यांनी. शहरात काय बीजेपी हुजूर काय नाही आता. महापौर भाजपचा विलास वाटतो. महापौर हा भाजपचाच होणार. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता खऱ्या अर्थानं प्रारंभ झालेला आहे. विविध पक्षांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. या इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे. एकूण 16 प्रभागामध्ये 65 जागांसाठी निवडणूक होत असताना इचलकरंजी शहरामधलं नेमकं चित्र काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे. इचलकरंजी शहरातल्या या कबनूर रोडवरती असलेल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये काझी हॉस्पिटल समोर मी सध्या उभा आहे. या ठिकाणची काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. इचलकरंजीची नेमकी लढत कशी असणार आहे, कुठल्या पक्षाला लाभदायक तर कुठल्या पक्षाला कठीण ही लढाई असणार आहे, यासह विविध घडामोडींचा आढावा आज आपण या इचलकरंजी शहरातल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या काजवे चौक परिसरामध्ये असताना, काजवे हॉस्पिटल जवळ असताना इथे काही रिक्षा व्यावसायिक आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. काका, आपण सगळेजण इथे बसलेले आहात, काय सांगाल? महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे, पहिला महापौर या इचलकरंजी शहराचा होणार आहे आणि मग ही शहरामधली निवडणूक नेमकी कशा पद्धतीने असेल, कुणामध्ये प्रामुख्याने लढती होतील? लढत चांगली आहे आणि त्या हिशोबाने म्हटलं तर महापौर हा भाजपचाच होणार. भाजपचाच होणार महापौर. काय वाटतंय बरं असं? नाही, तसं लोकमत बी चांगलं आहे, लोकांचं वातावरण चांगलं आहे आणि त्यामुळे भाजपचाच हा महापौर पहिला होणार. पण विविध पक्ष रिंगणात आहेत. भाजपच्या विरोधात सुद्धा अनेक विविध पक्षांचे उमेदवार आहेत, काही अपक्ष आहेत, ते सुद्धा तुल्यबळ आहेत उमेदवार. ते म्हणतात लेकिन परंतु त्यांची तेवढी ताकद पोहोचत नाही. कारण भाजपची ताकद एवढी आहे, वाढलेली आहे की खरोखर भाजपचा महापौर होणार. काय केलं भाजपने विकास काम इचलकरंजीत? रस्त्याची कामं केलेले आहेत. बरेचसे पाण्याचा प्रश्न बोर वगैरे भरपूर मारलेले आहेत. त्यामुळे विकास हा चांगलाच आहे. पण पाण्याचा प्रश्न इचलकरंजीत प्रलंबित आहे की? पण तरी सुद्धा तिने आता बोर बीर मारून जरा पाण्याविना जरा सोय आता चांगली केली आता तरी बी. चांगला आहे जरा, त्या हिशोबाने वातावरण चांगलं आहे यावेळी. मग विरोधी पक्षाचं आव्हान कसं असेल भाजपला? भाजपला जरा त्याप्रमाणे कमीच असणार. काय सांगाल मामा, काय होणार आहे इचलकरंजीत? विकास कामं कशी आहेत इचलकरंजीतली? चांगलं आहे विकास काम, चांगलं आहे. व्यवस्थित कोणाच्या माध्यमातून झालं? काय भाजपच आहे तरी. भाजपच आहे. इथे आमदारांचं काम कसं आहे? आमदारचं काम चांगलं आहे. आमदार एक नंबर येतात काय अडचण नाही. आमदारचं काम चांगलं आहे. आमदार आहे, खासदार चांगले येतात काय अडचण नाही. इचलकरंजीत काय होईल? महापालिकेवरती सत्ता बाजी कोण घेईल असं वाटतंय? भाजपचंच वर्चस्व वाटायला लय आता म्हणजे, आणि त्यांची कामं पण आहे साधी थोडी इकडे. त्यामुळं अण्णाने रिक्षावाल्यांच्यासाठी पण थोडं हे साथ दिले ते. आणि वातावरण तर असं वाटतंय चुरशीची लढत होणार खरं. महापौर भाजपचा विलास वाटतं. पण भाजपला आव्हान आहे की भाजपच्या विरोधात तगडे उमेदवार विविध विरोधी पक्षाचे आहेत, शिवसेना आघाडी असेल, अपक्ष असेल, हे सुद्धा ताकदीनं मैदानात उतरल्यात. कशी लढत होईल मग? तेच की लढत जोरात हे न होणार, पण शक्यतो मला वाटतं भाजपीला असं वाटतंय मला. काय म्हणतात, आजपर्यंत त्यांचं वर्ष चांगलं आहे हो इकडे तिकडे. त्यात आता इथनं पुढं काय होईल काय सांगता, खरं चुरशीची लढत होईल. पण मतदान करताना लोक मामा का कशाचा विचार करणार? पक्षाचा विचार करणार का माणसाचा विचार करणार? माणूस बघून देणार का पक्ष बघून? माणूस बघून पण मतदान होणार. पण तसं पण काय, पण वर्चस्व जसं भाजपचं वाढते नाही, त्याच्यामुळं आम्हाने वाढते त्यांचा महावीर असं वाटतंय. भाजपने काय केलं असं इचलकरंजी शहरात? काय कामं केलं? तरी बरेच कामं झालेत की रस्ते बिस्ते झाल्यात आणि ते भाजपकडनं 1500 रुपये बायकासने मिळतात ते. त्याच्यामुळं जरा महिलांमध्ये तसं वर्चस्व वाढतंय हो. महिला खुश आहेत काय? खुश आहेत ते. मग त्याचा काय फायदा होणार भाजपला? असं विलास वाढतंय.
मामा नमस्कार. नमस्कार. इचलकरंजी शहरात आपल्या महापालिकेची आता निवडणूक आहे. पहिली निवडणूक आहे. आधी नगरपालिका होती, आता महानगरपालिका झाली. 3 वर्ष प्रशासक होतं. काय निवडणुका बरं का प्रशासनाचा कारभार चांगला? निवडणुका ह्या लोकशाहीला धरून असतात, त्यामुळे निवडणुका पाहिजेतच. ज्याचं त्याचं हे जे असतंय आपलं ज्याचं वर्चस्व असेल तो महापौर होईल. विकास कामं कसे आहेत इचलकरंजीतली? आहेत बऱ्यापैकी. अण्णांनी विकास कामं पण केल्यात भरपूर. प्रकाश अण्णांनी. आता राहुल साहेब आता नवीन आमदार झाल्यात, त्यांनी पण कामं करायला लागल्यात, चांगली कामं करायला लागल्यात त्यांनी. त्याबद्दल काय वादच नाही त्यांचा. पण काय विकास कामं पण आहेतच त्यांची, तसं काही हे नाही आहे त्याला. मग राहुल आवड्यांचं काम घेऊन लोक त्यांना स्वीकारतील असं वाटतंय नाही महानगरपालिकेला? आता राहुल आवड्यांचं काम घेऊन आता नवीन आहेत तिने आता, त्यामुळे डायरेक्ट असं त्यांच्या कामावर येणार नाहीत तिने. प्रकाश अण्णांच्या कामावर राहुल आवडे साहेबांचं की नाही हे राहणार आहे म्हणजे. काय होईल पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय शहराचा? तसं सांगता येणार नाही. कारण का माहिती आहे काय, निवडणुका ह्या टफ होणार आहेत, चुरशीच्या होणार आहेत. शिवशाही आघाडी पण सुद्धा आहे की नाही, त्यांनी सुद्धा काटेची टक्कर दिलेली आहेत. त्यांनी पण उमेदवार त्यांनी पण चांगले दिलेले आहेत, त्यामुळं लोक बघून पण मतदान होणार. पहिली महापालिकेची निवडणूक आहे, कशा लढती इचलकरंजी शहरात होणार आहेत? कसं सांगता येईल? पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळणार? भाजपलाच मिळत भाजपला. 100%. का बरं, कशामुळं? वातावरण तसं आहे त्यांचं. वातावरण आणि कामं कशात मग त्यांची? कामं काय आता हे धुळा पाडायलाच बघा की इकडे आत तुम्ही मुलाखती हो बिताडा पवनार समाज मंदिर ते आता तयार करायला लागले. काय होणार मग शहरात, काय होणार शहरात? काय बीजेपी जवळ दुसरं काय नाही आता. बघा कसं आहे माहिती आहे काय, ते राहुल आवडे सारखा नेता चांगला मिळाला आहे आणि तो कामाच्या बाबतीत चांगला आहे. काय वाटतं इथं पारडं कुणाचं जवळ वाटतं इचलकरंजीत? काय सांगाल? आवडे साहेबांनी आवडे साहेबांचं जवळ आहे पारडं? जड आहे एकदम. का बरं तसं वाटतंय? कारण तशी कामच झाली. आता हे आमच्या भागाचंच उदाहरण घ्या. रवी राजपूत 2001 पासून ते आतापर्यंत सतत कामात आहे. काय मधल्या पिरियड मध्ये नगराध्यक्ष पदाचं त्याने हे झाले, ते काय निवडून आलं नाही तरी सुद्धा भाग त्यांनी सोडलेला नाही. सतत आमच्या संपर्कात आहे. कोरोनाचा काळ घ्या, काय बाकी अन्य काही संकट आली नैसर्गिक, त्याच्यामध्ये सतत आम्हाला नाही त्यांनी सहकार्य केले. घर टू घर त्यांचा संपर्क आहे. या पावटीने चांगल्या प्रचंड मतांनी निवडून येते असं आहे. वातावरण तर तसं आहे आणि वातावरण म्हणण्यापेक्षा आता निवडून आल्यासारखंच आहे. कोण? रवी राजपूत. बर. पण विरोधक सुद्धा ताकदीने उभे आहेत की विरोधात? नाही विरोधक त्यांनी ठेवलाच नाही या भागात. आता आहेत ते राहिलेले आहेत. काय एवढं काय म्हणावं तसं प्रभाव नाही, कारण कामच नाही त्यांचं. उगाच उठून आपला विरोध राहायचं म्हणून ते राहिला असेल असं मला तर वाटतं. बाकी त्यांचं पारडं अतिशय जड आहे. कामाच्या जोरावर कामाचं भरपूर आहे. रवी राजपूत कुणाकडून उभा आहेत या भागात? ते माहित त्यांच्या जे पॅनल आहे त्यांच्या जोरावरच ती सगळी निवडून येते. ते 4 आहेत का नाही, बाकीचे 3 जे आहेत ते त्यांच्या कामाच्या जोरावरच म्हणजे संपूर्ण पॅनल ते निवडून आणतात. एवढी म्हणजे ताकद आहे या भागात त्यांची. मग आता इकडं भाजपची एवढी ताकद आहे म्हणताय, पण विरोधकांच्या ताकदीला ते सामोरं जातील काय? जातील की 100%. विरोध असं काय नाहीच होते म्हणावं. त्यात जे काय हे आहेत त्यांच्या विरोधातले लोक काय म्हणावं तसं एखादा बी संपर्क या भागात नाही त्यांचा. काय ओळख सुद्धा नाही त्यांची. आता बरेचसे आता काय नावं सांगत नाहीत. काय मतदान करताना लोक माणूस बघून करणार का पक्ष बघून करणार? नाही रवी राजपूत साहेबांच्याकडे बघूनच सगळं मतदान होणार आहे इथं त्या भागातलं. काय आणि त्यांच्या कामाच्या जोरावर भले त्यांचे चिन्ह कुठलं का असं, पण राजपूत साहेबांच्या कामाच्या ताकदीवरच या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत आणि चारही उमेदवार निवडून येणार. पालिकेची पहिली निवडणूक होत असताना इचलकरंजीत सध्या आता माघार झाली, चिन्ह वाटप झालं. सध्याचं काय वातावरण आता इचलकरंजीत आहे? सध्या तरी समसमान दिसते पारड. समसमान. बर. 50-50%. प्रभाग क्रमांक 10 मध्ये काय स्थिती आहे, काय वातावरण आहे सध्या? प्रभाग क्रमांकामध्ये तरी आता सध्या तरी आहे बीजेपी. काय पारडं कोणा जवळ आहे 10 मध्ये? बीजेपी. बीजेपीचं.
बीजेपी म्हणण्यापेक्षा पक्षाचं बोलत नाही, पण रवी राजपूत साहेबांचं हे आहे, काम आहे. काय काम केलंय त्यांनी इथं प्रभागात? पदावर नसताना सुद्धा त्यांनी हे सोडलेलं नाही, कॉन्ट्रॅक्ट बंद केलेला नाही. कोरोना काळात कुठलं दुसरं कोण आलेलं नव्हतं, त्याने म्हणजे सगळ्या प्रकारची मदत केलेली आहे त्यावेळेला. विरोधकांचं आव्हान काय त्यांना नसेल का? विरोधक सुद्धा ताकदीचे असतील की त्यांच्या विरोधात? सध्या तर काय वाटत नाही तसं. 95% रवी राजपूत साहेब म्हणजे वैयक्तिक त्यांच्या ब मधून बोलायचं झालं होतं. स्थानिक आमदारांचं काम कसं आहे इथल्या? बऱ्यापैकी आहे, म्हणजे समाधानकारक नाही असं पण हे पण नाही, बऱ्यापैकी. आता सुरुवात आहे, अजून बघूया 4 वर्ष आहे. 10 नंबरमध्ये लढती कोणाकोणाची होणार? राजपूत साहेब, मनोज सावंगे हे एका बाजूला आहेत, तानाजी पवार साहेब आहेत, कुणाचं जोर आहे मग इकडं? रवी राजपूत साहेबांना. रवी राजपूतींचं कुणाच्या बाजूने उभे आहेत ते? महायुती का महाविकास आघाडी? भाजप म्हणतात आता कुठला आलं. भाजप कुठं नाहीत. मग आता या निवडणुकीमध्ये भाजपला इथली जनता स्वीकारणार काय? करणार स्वीकारणार. कशी आहेत कामं भाजपची? सांगतात व्यक्ती म्हणून आम्ही बघणार, व्यक्ती बघून. पक्ष नाही बघणार. बर. व्यक्ती म्हणून रवी राजपूतींनी काय काय कामं केलं भागात? ते आता आहे रस्ता ड्रेनेज झालं परवा. कुठं राहता? 10 नंबर मध्ये. 10 नंबर वार्ड. काय आता इचलकरंजी शहरात ही जी लढत आहे ही प्रामुख्यानं कुठल्या कुठल्या पक्षामध्ये होणार आणि कशी होणार? प्रामुख्य काय आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन्ही तो होणार. पारडं कोणाचं जवळ वाटतंय? तसं आता भारतीय जनता पार्टीचं जरा पारडं जड आहे सध्या. कामं काय आहेत का त्यांची? हे काम आहेत की आमच्या तर भागात काम आहेत. तुमच्या भागात कामं आहेत? हो. आणि बाकीच्या भागात? बाकीची पण आहेत, तसं काय नाही. आमच्या तर भागात केलेले आहेत कामं. पहिला महापौर होण्याची संधी कुठल्या पक्षाला मिळणार? हे बीजेपी भारतीय जनता पार्टीलाच होणार. आणि त्यांच्या विरोधात सुद्धा विरोधी पक्षाचे उमेदवार सुद्धा ताकदीनं तुल्यबळ उमेदवार आहेत, ते सुद्धा ताकदीनं मैदानात आहेत. मग कशा पद्धतीने बीजेपीचे उमेदवार समोर जातील? आता काय जास्त सीटा आहेत, ते जास्त सीटा असल्यामुळं त्याने करू शकतील. अंदाजे किती येतील तरी बीजेपीच्या? येतील, भरपूर येतील. भरपूर आहेत. भरपूर. विकास कसा आहे शहराचा? शहरा विकास चांगला आहे. हो. स्थानिक आमदार काय इथले काम करतात काय? स्थानिक आवाडे साहेब आहेत, आता आहेत बऱ्यापैकी आहेत, करालेत कामं वगैरे. पाण्याचा प्रश्न वगैरे त्यांनी घेतलेला आहे, करतील ते काम. मित्रांच्या चर्चा काय चालू आहेत? हाय चालू आहे, इलेक्शनचे चालू आहे. इलेक्शनची? होय. काय वातावरण आहे इचलकरंजीत? काय इचलकरंजीत भाजप आहे. भाजप आहे? होय. बाकीचे पण आहेत की? आहेत, पण काय माहिती काय सध्या वातावरण तर म्हणजे जनरली चर्चा तर दिसली भाजपची आहे बघा. भाजप आहे. विरोधामध्ये तुल्यबळ उमेदवार आहे, शिवशाहू आघाडी आहे, कशी होणार लढत मग? सगळी बरोबर आहे, पण त्यांच्यात तर आम्हाला तर असं म्हणजे नागरिकांनी चर्चा आहे की त्यांच्यात एकमत नाही. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, आणि लोक काय म्हणजे आपल्याला तर सध्या म्हणजे जीवनावश्यक वस्तू जे काय आहेत का नाही ते आपल्याला त्या मिळाल्या, त्यामुळे लोक भाजपचा ओढा जास्तीत जास्त आहे. असं आहे ते. काय केलं असं भाजपनं? लोक तिकडं ओढा त्यांच्या तिकडे जास्त आहे. आम्हालाही ते पटत नव्हतं, पण आता नागरिकांचा हे म्हणजे कौलच असा आला की आम्हाला भाजपच पाहिजे म्हणतात. तर काय माहिती आहे काय, ही आमची गल्ली आहे, या गल्लीत का नाही पहाटे 4ला उठून आम्ही का नाही एवढं म्हणजे रंगाचा डबा ते घेऊन आम्ही पहाटे 4ला का नाही ते रॉकेलच्या पाळी लावत होतो. ते 1 पर्यंत आम्हाला ती पाळी येत नव्हती. दुसऱ्या दिवशी 1 पर्यंत चहा नाही, पाणी नाही. पण आता कसं आहे, दारात सगळ्या वस्तू आहेत, रेशन फ्री आहे, बरोबर आहे. गॅसला आज फोन केला की दुसऱ्या दिवशी दारात यायला नाही गॅस. हे सर्वसामान्य नागरिक काय विचार करतोय, तुमचं काय आहे हे बघत नाही, बरोबर आहे. तुमचं राजकारण नाही, आपल्याला जे मर्यादित जे काय आहे तेवढंच बघते होते. आलं का लक्षात? त्यामुळे भाजपच्या काळात कसं आहे माहिती आहे काय, सगळ्या गोष्टी आपल्याला कसं ज्या त्यावेळी मिळाले. आमदारांनी काय कामं केलं का इचलकरंजीत? केलेत की, फक्त एकच त्यांच्या हातून म्हणजे पाण्याचा प्रश्न राहिलाय. ते कधी सुटणार? आता ते काय बघूया, सगळे आता ते म्हणून तर बोरिंग पाडले त्या लोकांनी. पण बघूया आता काय प्रयत्न. आता मुख्यमंत्री सारखं म्हणतात, 2-3 वेळा येऊन गेले ते. आज काय म्हणाले? आज तेच की मूळ काय इचलकरंजीचा प्रश्न फक्त पाण्याचा आहे. सोडवतो म्हणले का मुख्यमंत्री? ते प्रत्येक वेळी म्हणतात सोडवतोच म्हणतात. बरं, ह्यावेळी सुटणार काय असं वाटतंय? कारण काय माहितीये काय, करणारी पण तीच आहे ना अडवणारी पण तीच आहे. प्रभाग 10 मध्ये काय चित्र आहे? प्रभाग 10 मध्ये भाजपच आहे. भाजपच आहे. इथं कोण मारणार बाजी मग? काय आता आहे की आता म्हणजे भाजपची जी आहे तेवढे मारतील असं वाटतंय मला. कारण विरोधी पक्षाला तुल्यबळ इथं रवी राजपूती आहेत, परत तानाजी पवार आहेत, परत 2 लेडीज आहेत इथं,
मुतामुनी एक आहे आणि काय तर त्यांचं नाव मला काय माहित नाही असं लेडीज आहे ते. आणि मग तिथं मूळ मुद्दा काय आहे की तुल्यबळ उमेदवार नाही, हा इथं विषय आहे इथं. मामा अनेक निवडणुका बघितला आहे, पण महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे. पहिला महापौर तुम्हाला बघायचा आहे. कुठल्या पक्षाचा होईल पहिला महापौर इचलकरंजीतला? हे भाजप. नमस्कार. इचलकरंजी शहरात तुमच्या निवडणुका चालू झाल्यात, उमेदवार यायला की नाही घराकडे? होय होय. काय म्हणलं घराकडे येऊन? घरात येऊन सांगत्या आम्हाला निवडून द्या, मत आम्हाला द्या, असं सांगते. मग काय आता जोर कोणाचा आहे इकडे भागात? आता जोर येईल त्याला आता आम्ही देतोच म्हणतोय की नाही कोणाला म्हणायचंय. हा. पहिला महापौर होणार आहे तुमच्या आता महानगरपालिकेचा. होय होय. कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? आता जनता आहे, आता काय कोणी देईल कुणाला काय सांगता येणार नाही, काय ते आपल्या हातात नसतं या. कोणाला देईल त्याला ते तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाचा व्हावा? सांगू शकत नाही आपण, कारण सगळे आघाडीवरच आहेत. विकास कामं कशी आहेत शहरातली इचलकरंजीतली? चांगले चांगले आहेत. समस्या काय आहेत काय? आहेत, भरपूर आहेत समस्या. कोण सोडवणार? सोडत येतात हे उमेदवारच की. सोडवतील काय निवडून आल्यावर? होय, सोडत येत. निवडणुका लागल्यात, कुठल्या प्रभागात राहत आहे? हा भाजप. तो कुठल्या प्रभागात राहत आहे? हे इथं बागाटाके. प्रभाग म्हणलं भाजपच म्हणला वे. हा जोर कोणाचा आहे मग इकडं? हा जोर कोणाचा आहे? कमळ. कमळ. का बरं, का कमळाचा जोर दिसतोय? हाय कामं केल्यात. कामं केल्यात? होय. काय काय कामं केल्यात? सगळी कामं केल्यात सांगाल ते. मग फुलणार कमळ? बोलणार की पण विरोधक सुद्धा ताकदीने उतरल्यात की मैदानात. एकदम बोलणार. हा एकदम बोलणार. फुलणारच. होय होय. बर. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या प्रभागात आपल्याला असं दिसतं की इथं पक्षाबरोबर व्यक्ती देखील महत्वाचा मानला जातोय. पक्षाबरोबर व्यक्ती बघून देखील या ठिकाणी लोक मतदान करतील, व्यक्तीची कामं बघतील असं या प्रभागातून कळतं. आणि मग इथून पुढे येणाऱ्या निकाला दिवशी आपल्याला समजेल की व्यक्तीबरोबर कामाचा माणूस कशा पद्धतीने इथली जनता निवडेल हे आपल्याला 16 तारखेच्या निकाला दिवशी कळेल. यासह पुढील भागामध्ये देखील आपण अन्य प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबतोय. कॅमेरामॅन राहुलसह मी कुणाल कांबळे, KQ न्यूज, इचलकरंजी.